छायाचित्रकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रदर्शन आवश्यक, खासदार नरेश म्हस्के। रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात छायाचित्रकार त्यांच्या दैनंदिन कामाबरोबरच आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्या छायाचित्रात टिपण्याचा प्रयत्न करत असतात। त्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी व छायाचित्रकारांना स्वतःचे अस्तित्व प्रस्थापित करण्याची संधी देण्यासाठी अशा प्रकारच्या छायाचित्र प्रदर्शनाची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले। 19 ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 17 ते 20 ऑगस्ट या कालावधीत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण सोहळा आज पार पडला। या सोहळ्यास खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे, पद्मश्री सुधारक ओलवे, अभिनेत्री काजल काटे, ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, कार्याध्यक्ष विकास काटे, उपाध्यक्ष दीपक शेलार, तसेच सेक्रेटरी निलेश पानमन, खजिनदार विभव बिरवटकर, सदस्य प्रफुल्ल गांगुर्डे, अमर राजभर, अनुपमा गुंडे, अशोक गुप्ता, पंकज रोडेकर, सचिन देशमाने आदी पदाधिकारी तसेच ज्येष्ठ छायाचित्रकार पलाश उपस्थित होते। नागरी कामाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा विविध कार्यक्रमांना पाठिंबा देणारी ठाणे ही एकमेव महापालिका असल्याचेही खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद करीत या स्पर्धेतील विजेत्या छायाचित्रकारांचे कौतुक केले। छायाचित्र ही कला आहे, या कलेत छायाचित्रकारांनी सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचे सांगत आमदार संजय केळकर यांनी सर्व छायाचित्रकारांचे कौतुक केले। फोटोग्राफीच्या पलीकडे जग या छायाचित्र प्रदर्शनात अनुभवायला मिळाले। महापालिकेच्या माध्यमातून हे प्रदर्शन भरवण्याची संधी महापालिकेला मिळाली आणि यापुढे महापालिका या प्रदर्शनाच्या पाठीशी राहील असे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी प्रास्ताविकपर भाषणातून नमूद केले। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी मनोगतात ठाणे महापालिकेने सहकार्य केल्याबद्दल आयुक्त सौरभराव यांचे आभार व्यक्त केले। या स्पर्धेसाठी देशभरातून छायाचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे नमूद केले।